नमस्कार, मी स्नेहा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे स्टार्टर मधली रेसिपी। तर आज आपण क्रिस्पी थ्रेड चिकन ही रेसिपी बनवणार आहोत। खूप झटपट होणारी रेसिपी आहे। तर सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। तर रेसिपीसाठी आपल्याला बोनलेस चिकन लागणार आहे। मी हे स्ट्रिप मध्ये कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला मॅरिनेट करायला आलं लसूण पेस्ट, रेड चिली सॉस, सोया सॉस, विनेगर, ग्रीन चिली सॉस, नंतर अंड लागणार आहे, चवीपुरता मीठ, मैदा आणि कॉर्नफ्लोअर। तर आता सर्वप्रथम मी मॅरिनेशन करून घेते। त्यासाठी आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात, रेड चिली सॉस घालूयात, चवीप्रमाणे तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। यानंतर मी याच्यामध्ये विनेगर ऍड करते, सोया सॉस, डार्क सोया सॉस आहे हा, ग्रीन चिली सॉस आपण ऍड करून घेऊयात। आता आपण यातनी एक अंड घालणार आहे। यानंतर आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात, थोडंसंच घालायचं कारण ऑलरेडी सोया सॉस आणि ते घातल्यावर जास्त मिठाची गरज लागत नाही। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि हे जे मॅरिनेशन करून ठेवलंय आपण हे अर्धा तास आपण असंच फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। मी हक्का नूडल्स बॉईल करून घेतलेले आहेत। आता मी गरम करायला तेल ठेवून घेऊयात आपण एका साईडला, म्हणजे ते आपल्याला आता फ्राय करता येतील। आता या बॉईल केलेल्या ज्या नूडल्स आहेत हक्का नूडल्स, त्याच्यामध्ये आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता मगाशी जे आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं त्या चिकनला आपल्याला हे जे नूडल्स आहेत ते असे गोल गुंडाळून घ्यायचे आहेत आणि मग नंतर फ्राय करायचे। तर मी हे बघा अशा पद्धतीने तुम्ही त्याला गुंडाळून घ्यायचंय, ते व्यवस्थित चिकटतात आपले नूडल्स जे आहेत ते। आणि मी आता हे रेडी करून घेते म्हणजे आपण ते एकत्र फ्राय करू शकतो। अशा पद्धतीने मी ते रेडी करून घेतलेत। आता आपण ते फ्राय करूयात। तेल तापलेलं आहे, खूप गरम करायचं नाही आहे, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरीत फ्राय करायचे आहेत ते, म्हणजे ते नूडल्स छान कुरकुरीत होतात आणि आतमधलं जे चिकन आहे ते एकदम सॉफ्ट राहतं। तर हे जे काही थ्रेडेड चिकन आहे ते आपण क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। आपले क्रिस्पी थ्रेडेड चिकन रेडी आहे। तर मी आता हे सर्व करून घेते। आपली क्रिस्पी थ्रेडेड चिकन ही रेसिपी तयार आहे। तुम्ही घरी करून बघा, नक्की आवडेल आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप यम्मी आणि टेस्टी आहे। तर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओ।